श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 38. चरपटीनाथांची कथा. पूर्वी शंकर पार्वतीच्या विवाह प्रसंगी सर्व देव हिमालयाकडे आले होते. त्यावेळी वधू पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेवांच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न होऊन त्यांचे वीर्यपतन झाले. ते सभास्थानी त्यांच्या पायाशी पडले. कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी ते टाचीने रगडले. त्यामुळे त्याचे अनेक भाग झाले आणि ते इतरस्त पसरले. त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. जो वीर्यभाग सभास्थानी राहून गेला होता तो केरात मिसळला. लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जामोहाच्या भस्मासमवेत तो केरही नदीत टाकून दिला. तो केर दर्भाच्या बेटात अडकून राहिला. पुढे ईश्वरी आज्ञेने पिप्पलायन नारायणांनी त्यात संचार केला. काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी तेथे आलेल्या हरणीने तेथे मूत्र सांडले. ती ऋतुमती असल्याने रेताचा काही भागही दर्भावर पडला. त्या रेताचे विधिवीर्याशी मिलन होऊन गर्भ वाढीस लागला. 9 महिन्यांनी कुशमुळ्यांचे वेष्टन तोडून त्या बेटात एक दिव्य बालक उत्पन्न झाले. त्यास सुमारास सत्यस्रवा नावाचा एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता हा मुलगा त्याच्या दृष्टीस पडला. त्या बालकाचे काय करावे असा विचार करत असताना पिप्पलायन नारायणांचा अवतार झालेला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. तेव्हा ती भूताटकी असावी असा विचार करून तो पळू लागला. ते पाहून देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात त्याच्या पाशी गेले. सर्व वृत्तांत सांगून त्याच्या मनातील संशय घालवला. त्याला आकाशात जमलेले देव दाखवले. मग त्या मुलाला त्याच्या हवाली केले. त्याचे नाव चरपटी ठेवावे असे सांगितले आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले. सत्यस्रवा घरी गेला. त्याने ते बालक आपली पत्नी चंद्रा हिच्याकडे दिले. त्याचे सुंदर रूप पडे पाहून तिलाही अत्यानंद झाला. तो देवांचा प्रसाद आहे असे मानून ती दोघेही चरपटीचे संगोपन करू लागली. चरपटी 7 वर्षांचा झाला तेव्हा सत्यस्रव्याने त्याची मुंज केली. 12 वर्षांचा होईपर्यंत तो वेदशास्त्रात पारंगत झाला. एके दिवशी नारदांना त्याची आठवण झाली. ते ब्राह्मणाच्या रूपात सत्यस्रवाकडे गेले. तेथे चरपटीला पाहून तो आपला धाकटा बंधू आहे या विचारांनी त्यास प्रेमाचे भरते आले. कारण नारद जसा ब्रह्मदेवांचा पुत्र तसाच चरपटीही ब्रह्मदेवांचाच पुत्र. मग चरपटीची प्रगती पाहून संतुष्ट झालेल्या नारदांनी बद्रिकाश्रम गाठला. तेथे शिवभेटीसाठी मच्छिंद्र व दत्तात्रेयही आले होते. नारदांनी त्या तिघांना चरपटीचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा शंकरांनी दत्तप्रभूंना चरपटीवर अनुग्रह करण्याचे सांगितले. त्यावर दत्तप्रभू म्हणाले की भगवान, वैराग्य आणि अनुतापाशिवाय योगविद्येचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. तेव्हा अनुग्रहाबद्दल पुढे विचार करू. तेव्हा नारद म्हणाले, आत्रेय, तुमचे म्हणणे योग्य आहे. चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यास अनुपात होईल अशी व्यवस्था मी करतो. त्यानंतर नारद विद्यार्थी वेशात सत्यस्रवाकडे आले व कुलंब असे आपले नाव सांगून विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. सत्यस्रवा चरपटीबरोबर त्यालाही शिकवू लागले. सत्यस्रवा व चरपटी यांच्यात वितृष्ट यावे म्हणून नारद योग्य संधीची वाट पाहत होते आणि लवकरच तशी संधी चालून आली. एके दिवशी एका ग्रामस्थाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी सत्यस्रवाला बोलावले. त्यावेळी तो पूजेमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीला व कुलंबाला पाठवले. चरपटीने त्या ग्रामस्थाकडील तो संस्कार यथाविधी पार पाडला. यजमान त्याला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य आणावायला घरात गेले. तेव्हा कुलंब म्हणाला, कुलंब म्हणजे श्रोते हो नारद, जे कुलंबाच्या वेशात आलेले आहेत. चरपटी कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घेतात ते आपल्याला माहीत नाही. याने जर कमी दक्षिणा दिली तर गुरुजी रागावतील, म्हणून दक्षिणेसाठी त्यांनाच पाठवू. हा यजमान योग्यतेप्रमाणे दक्षिणा देईल असे मला वाटत नाही. यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. काहीतरी युक्ती करून जास्त दक्षिणा मागतो, म्हणजे बाबाही रागवणार नाहीत. यजमानाने जेव्हा थोडीशीच दक्षिणा हातावर ठेवली तेव्हा चरपटीला क्रोध आला. चरपटीचे व यजमानाचे चांगले भांडण जुंपले. ते पाहून कुलंबाने घर गाठले आणि चरपटीचे निष्कारण कसे भांडण केले ते तिखट मीठ लावून सत्यस्रवाला सांगितले. ते ऐकून रागावलेला सत्यस्रवा त्वरेने यजमानाकडे गेला आणि चरपटीच्या थोबाडात मारली. त्या अपमानाने चरपटी अधिक चिडला. तो यापुढे घरी जायचे नाही असा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला. नारदांनी ब्राह्मण रूपात तेथे जाऊन त्याच्याशी जवळीक साधली आणि सत्यस्रवासारख्या दुष्ट पित्याची संगत करण्यापेक्षा अरण्यवास केव्हाही चांगला. तू घरी जाऊच नको असे सांगून त्याच्या निश्चयास खतपाणी घातले. तेव्हा चरपटीने त्यांना कुलंबास बोलावण्याची विनंती केली. ती मान्य करून नारद गावाकडे गेले आणि थोड्याच वेळात कुलंब रूपात परतले. मग विद्याभ्यास करण्यासाठी ते दोघे अन्य देशी निघाले. मार्गात कुलंबाने बद्रिकाश्रमात जाण्याविषयी त्याचे मन वळविले. मजल दरमजल करत ते दोघे बद्रिकाश्रमाला गेले. तेथे दोघे शिवालयात प्रवेशताच श्री शंकर, दत्तप्रभू व मच्छिंद्रनाथही तेथे प्रकटले. त्यांना वंदन करून कुलंबाने चरपटींना त्या तिघांची व स्वतःची ओळख सांगितली. चरपटीने त्यांना नमस्कार करून सनात करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांची आर्तता पाहून दत्तप्रभूंनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांना ब्रह्मज्ञ केले.
त्यांना सर्व विद्या शिकवल्या. त्यांना तपश्चर्येला बसवले. नाग अश्वत्थावरील सर्व देवतांकडून वरदाने देवविली. त्यानंतर त्यास नाथ दीक्षा देऊन तीर्थाटनास पाठवले. पुढील कालखंडात चरपटीने विपुल शाबरी कवित्व केले आणि शिष्य संप्रदाय वाढवला. अशा प्रकारे श्रोते हो, नवनाथ भक्तिसारचा अध्याय 38 इथे समाप्त झालेला आहे. आपण या अध्यायामध्ये जे नवनाथांमधील सर्वात शेवटचे 9वे नाथ आहेत चरपटीनाथ, त्यांची कथा पाहिलेली आहे. श्रोते हो, आता 38 अध्याय आपले झालेले आहेत आणि आपण 9 नवनाथांच्या जन्मकथा देखील आत्तापर्यंत पाहिल्या आहेत. जे श्रोते हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी नवनाथांचे पुन्हा नावे सांगू इच्छितो. नवनाथांबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये गोंधळ असतो. काही जण आपण पाहतो की मीननाथांना देखील नवनाथ म्हणतात, पण तसे नाही आहे. मीननाथ हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र आहेत. त्यामुळे आपण गोंधळ करू नका. मी नवनाथांची नावे तुम्हाला सांगत आहे. सर्वात प्रथम मच्छिंद्रनाथ, त्यानंतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालेंदरनाथ, कानिपनाथ हे 5 नाथ आणि 6वे आहेत भर्तरीनाथ. 7वे जे असणार आहेत ते आपण असे म्हणूयात की 7वे जे नाथ आहेत आपले रेवणनाथ. त्यानंतर 8वे आहेत वटसिद्ध नागनाथ आणि 9वे जे आहेत ते चरपटीनाथ. तर असे हे 9 नाथ आहेत. त्यामध्ये आपण अडभंगनाथांना देखील धरू नये. त्यानंतर चौरंगीनाथ जे आहेत ते देखील या नवनाथांमध्ये येत नाहीत. नवनारायणांचे जे अवतार आहेत ते मी तुम्हाला ते जे 9 नावे सांगितली तीच आहेत. बऱ्याच जणांचा गोंधळ असतो. व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. हा अध्याय अतिशय महत्त्वाचा होता. नवनाथांच्या कृपेने आपल्याला या अध्यायाचे श्रवण केल्यानंतर जीवनामध्ये दुःख दारिद्र्य नाहीसे होईल आणि कोणतीही अडचण संकटे येणार नाहीत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.